बुई विन स्ट्रीटवरती. आणि व्हिएतनामची जरा माहिती द्यायची राहिली. व्हिएतनामची माहिती सांगतो. व्हिएतनाम आहे साऊथ ईस्ट एशियामध्ये. त्याचा एरिया आहे, लँड एरिया आहे 3,31,000 स्क्वेअर किलोमीटर. आणि त्याची कॅपिटल आहे हनोई. आणि सगळ्यात मोठी सिटी आहे होचिमिन, जिथे आता मी आहे. होचिमिन सगळ्यात मोठी आहे आणि जास्त टुरिस्ट एरिया होचिमिनमध्ये आहे नाईट लाईफसाठी. आणि लेट बॅक एकदम जर शांत करायचं असेल तर दानांग आहे, हनोई आहे. पूर्ण असं बसून नाही जाऊ शकत. असं मला कुल्यावर बसून बोचावर बसून खाली यायला लागतंय घसरत घसरत. याच्यातून अमेरिकन नाही येऊ शकत, ते बसणार नाही फिट. मीच कट टू कट बसलो याच्यात. वाव. ज्यांचे पाय वगैरे गुडघे दुखत आहेत ते येऊ शकत नाही याच्यात, त्यांनी येऊ नये प्लीज. पाठीमागे AK-47 आणि M60 रायफल चालवले. धाड एकदम एक्सपिरियन्स जबरदस्त आहे. कोचीला आलात तर 5,000 रुपये तरी ठेवून द्या फक्त शूटिंग रेंजसाठी. आणि ही टनल सिस्टीम 200 किलोमीटरपर्यंत पसरले. त्यातली आता जवळपास 100-125 मीटर फक्त ठेवले पब्लिकसाठी ओपन. आणि जेव्हा वॉर चालू होतं तेव्हा ह्या टँकच्या वरती तिथे मशीन गन लावायचे. आणि मशीन गन लावून इथे समोर गाव होतं पूर्ण, त्या गावाला गोळी मारून टाकायचे. म्हणजे ॲक्च्युअल इथे जी फायरिंग झालेली त्यामधला हा टँक ठेवलेला आहे. आणि इथेही समोर माणसं इकडे असायचे आणि त्यांना डायरेक्ट शूट करायचे टँकवरूनच. म्हणजे कुठले बॉम्ब, केमिकल बॉम्ब. तर ते असे नाक बंद करण्यासाठी तो असं वापरायचे फडका पाण्यात ओला करून, ज्याच्याने त्यांना केमिकल अटॅक व्हायचं नाही नाकामध्ये. आणि त्या टनलमध्ये येऊन पूर्ण भिजलो आहे घामाला. आतमध्ये एकदम असा क्लोज आहे तो, क्लस्ट्रोफोबिक एकदम पॅक्ड आहे. तर आतमध्ये गरम जास्त होतं. आणि हे जे होते व्हिएतकॉंग ते ऑलमोस्ट 20 वर्ष त्याच्यात राहिले. आणि काही गावं अशी होती, फॅमिलीज होती, ते 2-2, 3-3 वर्ष त्याच्यातून बाहेरच आले नव्हते टनलमधून. सकाळचे 8:15 वाजलेत आणि रात्री इथे नाईट लाईफ पार्टी झाली. पण रोड सकाळी यांनी क्लीन करून ठेवला आहे. आणि समोर त्या रेड बस आहे, ती व्हाईट अँड रेड बस, ती आमची आहे डे टूरची. हाफ डे टूर आहे कोची टनलसाठी. तर ती तिथे वेट करते, जाऊन पकडायची आता. How are you? Good. But you are very sleepy right now, right? Yeah. Are you having breakfast, everyone? Yes. Yes. Some of you not yet. All right. No worry. On the way to get there, we're gonna have the rest stop for you for 20 minutes. I know that some of you haven't had breakfast. Some of you really need a cup of coffee. प्रोडक्शन प्रोसेस लिहिलेली आहे इथे. वुडन बॉडी, रॅपिंग क्लॉथ, लाइनिंग 1 2 3 4, पॉलिशिंग, फाइलिंग, पेंटिंग, असं आहे सगळं हे. आज आमचा पहिला स्टॉप आहे लामफाट 2 कंपनीमध्ये. हँडीकॅप हँडीक्राफ्ट 1976 पासून चालू आहे इथे. जेव्हा आय थिंक 1975ला इंडिपेंडन्स मिळाला, तर त्यानंतर जेव्हा अमेरिकन्सने, आर्मीने जेव्हा इथे बॉम्ब टाकले होते कुची एरियामध्ये, तर त्याच्यात होते नापाम होता आणि एजंट ऑरेंज होता. तर ते केमिकल बॉम्ब होते. त्याच्यामुळे जी पुढची जनरेशन येत गेली ती हँडीकॅप येत गेली. आणि त्या बॉम्बचा पूर्ण हे जाईपर्यंत, इफेक्ट जाईपर्यंत 2 ते 3 जनरेशन जाणार आहे. आत्ता पहिली जनरेशन गेले आणि दुसरी जनरेशन जी आता येते ती थोडी चांगल्या पद्धतीची येते. तर त्या बॉम्बमुळे सगळ्यांचे हात नाही आहेत, कोणाचे पाय नाही आहे, कोणाचं डोकं एकदम मोठं होतं आहे किंवा एकदम छोटं होतं आहे, असा त्या नापामचा इफेक्ट होता. तर त्यांच्यासाठी गव्हर्मेंटने हँडीक्राफ्ट हे इथे चालू केलेलं आहे. आणि हे सगळे जे दिसतं आहे हे डक शेलनी केलेलं आहे. डक शेल आहे आणि हे पर्लचं आहे. पहिल्यांदा हे ह्या बोर्डवरती असतं, मग हे शायनिंग, पॉलिशिंग, शायनिंग असे हे पद्धत आहे त्याची सगळी. कंप्लीट केल्यावर त्याची शाईन चांगली येते. आता हीच जी पेंटिंग आहे ही बघितली आहे मी, आहे 12,50,000 डॉंग काहीतरी. म्हणजे ॲक्च्युली जवळपास ती 4,000पर्यंत पेंटिंग जाते. होती चांगली, आवडलेली. पण परत म्हटलं 4,000 पेंटिंगसाठी आत्ता देऊ की नंतर देऊ, कारण पुढे गेल्यावरती अजून एक मिळेल हँडीक्राफ्टचं दुकान तिथे असेल, मग तिथून घेईन. ॲक्च्युली आपण जेव्हा व्हिएतनाम वॉर सर्च करतो तर आपण व्हिएतनाम वॉर म्हणून सर्च करतो, पण इथली लोकं आहेत ती अमेरिकन वॉर म्हणून सर्च करतात, कारण त्यांना इंडिपेंडन्स मिळवायचं होता अमेरिकनकडून.
नॉर्थ व्हिएतनाम होता तो कम्युनिस्ट होता, त्याला सपोर्ट होता रशिया आणि चायनाचा. आणि आता आपण आहोत साऊथला, कुची जो एरिया आहे तो साऊथला सपोर्ट होता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा. तर जेव्हा युनिफिकेशन करायचं होतं तेव्हा नॉर्थची आर्मी, कम्युनिस्ट आर्मी साऊथला आलेली फाईट करण्यासाठी, इंडिपेंडन्स मिळवण्यासाठी. आणि ही आहे ॲक्च्युली प्रोसेस. हे वापरतात डक शेल, म्हणजे डकचं जे अंडा असतं त्या अंड्याच्या कवचपासून हे फोडून फोडून बनवतात. एक पेंटिंग बनवायला त्यांना काहीतरी 1 ते 1.5 महिना जातो पूर्ण. आणि मोस्ट ऑफ द सगळी इथे हँडिकॅप लोकच हे करतात. त्यांना म्हणजे फुकटचं डोनेशन कोणाकडनं नको आहे, तर ते काम करतात आणि त्याच्यातून त्यांचे अर्निंग कमवत आहेत. हे इथे फोटोजच आहेत अजून. आणि ही सगळी प्रोसेस लाईन आहे. आणि हा आमचा गाईड आहे बाव, तो आता आम्हाला घेऊन चालला आहे कुचे टनलमध्ये. पाठीमागे ती बस आहे. आणि आत्ता जाऊन शूटिंग रेंजचं पहिलं विचारतो त्याला, आणि अजून बाकीचं काय आहे ते विचारतो. माहिती चांगली सांगतो आहे. आणि इथे पण बोर्ड सगळे लावले, त्याच्यात सगळी माहिती आहे लिहिलेली तशी, याच्यात काही प्रॉब्लेम नाही जास्त. हा मॅप आहे ॲक्च्युली याचा. ते बुकिंग ऑफिस आहे. आणि ऑलरेडी आमच्या गाईडने पैसे अगोदरच घेतले, त्यामुळे तो तिकीट काढून येईल. नसेल तर मग इथून तिकीट काढता येईल. इथे सुविनियर शॉप पण आहे, घेता येईल काय काय. हे तिकीट आहे इथे कुचे टनल एंट्रीसाठी, 1,25,000 डॉंगचं. जास्त काय महाग नाही, 1,25,000 म्हणजे डॉंगमध्ये हे काय नाही हो त्याचा विषय. आणि ही टनल नाही आहे, ही मॅनमेड टनल आहे आत्ता एंट्रन्ससाठी. पुढे गेल्यावरती ॲक्च्युली टनल्स आहेत. हे असे त्यांचं रूफ स्ट्रक्चर आहे. आणि ही माती कडक माती आहे, याच्यात आयर्न जास्त आहे, त्यामुळे ही कडक होते लगेच. 80% सॉईल आणि 20% 80% क्ले, 20% सॉईल. आहे टनलमध्ये जायचा, म्हणजे हा पब्लिकसाठी हा मोठा केला आहे ॲक्च्युली, याच्यापेक्षा लहान होता. This one they make it much bigger compared with the original sign. So, he just asked me how was the original sign. You know, 1 unit like that, maximum 70 soldiers. Because too many people stay underground, we don't have much oxygen. Go down. खाली जायचंय पहिलं. You use more leaf to cover on the top of that. More please. I show you how to be the good soldiers, okay? Yeah. And you better use असं more टाकायचं leaf to सगळं. cover around your body also. साईडला पण ते ठेवायचं म्हणजे दिसणार नाही. Okay. हे घ्यायचं असं More वरती. please. More please. More please. Yeah. Okay. And then, if Otherwise, you think I you will are get very killed. potential to be our soldiers, I'll leave you here at the end of the tour. Okay. Okay, straight up your arms. Straight up your arms. Bend down. Say goodbye to everybody. Goodbye. You that man from Cambodia, India. ते घ्यायचं सरळ Very good. Okay, आणि next मग one. बाजूला please. ठेवायचं. Once again. Very good. You say he's much bigger than this, right? Much taller. If you think it's too tall to this shorter swimming, you turn a little bit like it. Okay, come please. आमच्या ग्रुपमधून पहिला मीच गेलेलो. आणि हा जो एरिया दिसतो याच्यावरती B-22 बॉम्ब पडलेला, बॉम्ब पडून हा एवढा खड्डा तयार झाला आहे. आणि ॲक्च्युली हे माती भरले परत, पहिला अजून मोठा होता. पाठीमागे तिथे तो अंडरग्राऊंड टनलमध्ये जायचा दरवाजा होता. आमच्या ग्रुपमधून पहिलं जायला कोण तयार नव्हता, मीच गेलो पहिला. म्हणजे तो ॲक्च्युली आता ओपनिंग मोठी केली आहे. ती ॲक्च्युअल टनल जे होते ते एकदम लहान होते, कारण व्हिएतनामीज लोक एकदम असे पातळ आहेत, सडपातळ आहेत, त्यामुळे ते इझिली जातात आतमध्ये. फॉरेनर जे आहेत ते जरा घाबरत आहेत जायला आतमध्ये. आणि हे आहे बोबी ट्रॅप्स इकडे. Stay around here. Try over there. Yep, you can move the other side. All right, to have a look clearly. So right now I really need one volunteer. Who wants to be the first volunteer? I just need one only. You wanna try?
Wanna try? Yeah. You know what you have to do? Just come and step down. But before trying, I show you first, and you can make your decision. Okay? So, everyone, this is the happen when he step down. 1, 2, 3. All right. You want to try anymore? Good idea. खाली bamboo All stick right. आहे So, ते. my friends, pay attention. I have a question for you. Firstly, when American soldiers fall down right here, do you think the drop like this gonna kill them or not really? Not No. really. But do you agree? They got a very terrible injuries. Yes. Second question, do you think they can step back and return by themselves? No. Not impossible. The reason why when they're stuck right there, what should they do? They call to their friends, hey, come here to take me Okay. out, all my friends, and they got a very terrible injuries here. And a lot of American soldiers came here to take him out. When they came here, you think we're gonna use the gun to shoot them, right? No. Yeah. We just want to let them see his injuries. When they saw his injuries, they started to feel very nervous. And they keep one thing in their mind. One day, they're gonna stuck over here. Basically, we don't use the drop for killing soldiers. We use the drop for making scared. And we call it psychological weapons. When they come back to American, you go around. Alright, you're gonna see the thermite mount everywhere, right? Yeah. हे मुंगीची वारुळं अशी त्यांनी बनवलेली टनलच्या आतमध्ये व्हेंटिलेशनसाठी, हवेसाठी. आणि ॲक्च्युली ह्या कोचे टनलमध्ये फक्त 10% ओरिजिनल आहेत आणि बाकी सगळे हे आर्टिफिशियल आहेत. म्हणजे टनलसाठी ते केलेले आहेत ते. However, you better move the other side. You better move the other side. All right, to have a look this whole place. All right, all my friends. If you ask me how small of the original side, you said that the tunnel is very small, but how small is it? This is the answer to you. Okay. हा original you better tunnel move the है. other side and have a look this hole like this. This is the original side during the war time. एवढे लहान होता टनल ओरिजिनल. नो. Not impossible. American soldiers can get in? No. For sure. All right, so all my friends, listen. This is our personal. हे इथे टनल आहे आणि टनलमधून क्रॉल करून याच्यातून पुढे जाऊ शकतो जर शूटिंग चालू असेल तर बाहेर पडण्यासाठी. आणि ही टनल सिस्टीम 200 किलोमीटरपर्यंत पसरले. त्यातली आता जवळपास 100-125 मीटर फक्त ठेवले पब्लिकसाठी ओपन. हे यांचे विएतकॉंगचे मीटिंग चालू आहे. Just care about our story. Don't care about that. Okay, come closer, please. Come closer. Thank you, my friends. You can see right here. You know this one? They make it. You know this one like American parachute. They use this one to make a jacket, poncho, or the raincoat. Even they have up like that. The scarf like this, they cover the face. हे विएतकॉंग सोल्जर्स आहेत आणि यांच्या चप्पलला होस हँडल म्हणतात. कारण ह्यांचं डिरेक्शन असं आहे की आपली नॉर्मल चप्पल पाठीमागून छोटी असते आणि पुढे मोठी असते. पण ह्यांनी पुढे छोटी केली आणि पाठीमागून मोठे केले कारण अमेरिकन आर्मीला कन्फ्यूज करण्यासाठी की ॲक्च्युली हे कोणत्या डिरेक्शनला गेलेत म्हणून. दिमाग. हा ॲक्च्युअल टँक आहे अमेरिकन आर्मीचा. हा 1970पासून इथेच आहे. आणि जेव्हा वॉर चालू होतं तेव्हा ह्या टँकच्या वरती तिथे मशीन गन लावायचे आणि मशीन गन लावून इथे समोर गाव होतं पूर्ण, त्या गावाला गोळी मारून टाकायचे. म्हणजे ॲक्च्युअल इथे जी फायरिंग झालेली त्यामधला हा टँक ठेवलेला आहे. आणि इथेही समोर माणसं इकडे असायचे आणि त्यांना डायरेक्ट शूट करायचे टँकवरूनच. खतरनाक टँक आहे. That can be the human shit or the poison. That's why, you know, when it's stuck right here, that's impossible to return by themselves. Alright, everyone, take a look. 1, 2, 3. Like that, please. Alright, very good. Next one, we also have like the clone pick, unpick drop. Yeah. Imagine when they step to the center, the spike comes directly to the unpick, like a chicken wing barbecue. It looks so simple, but it works perfectly. If you think it doesn't work well, okay, you can come to experience. Okay, come please. Next one, we also have like the rolling drop. You can imagine for the rolling drop, okay? You can imagine when they step to the center right here. Do you agree? They felt very terrible and they tried to move Yeah. out.
When it move out, the trap rolling down. And then first day from the trap, second day, and the last day of their life will be here. Okay? So next one we have like the window trap, okay? Like the folding chair trap. Yep, cho em một lần nữa nha. One more time, okay? Everyone, 1, 2, 3. Alright, it look like the alligator's mouth. When alligators bite, they never open the mouth. Boop, like that, right? Alligator's mouth. Next one, fish trap. You know the fish easy to get in, but they couldn't get out. The reason why when it's stuck right there, they're black gonna stick over there. You can imagine. आत गेल्यावर पाय नाही काढू शकत बाहेर परत, ह्याच्यात अडकणार. And we have another name of that trap, souvenir trap. खटाखट लागणार हे गोल गोल फिरल्यावरती. गोरिल्ला वॉटर. हा, हे असा पडणार, त्याच्यात त्याचे फोटो ठेवलेत त्याने समोर. एकदा पाय अडकला की गेला. Okay, nice. Now 1, 2, 3. Yeah, let's see. Okay. हे असं होतं इकडे. कट करतात ते. Alright, so and now do you see over here when they cut the bombshell right here for what? Keeping water right here. They keep the water right here, and then they drop the bombshell. They drop the water on the top of the bombshell like this to make sure the bombshell get wet all the time. And then they cut that slowly, and they have TNT or gunpowder. After that, they're gonna make this one. So this one was the most popular one during the wartime. You can see like this. Okay. Okay. So this one was the most popular one during the wartime. आता इथे पुढे आहे शूटिंग रेंज आणि आमच्या ग्रुपमधून आम्ही 3 जणच चाललो आहे. 2 ते आहेत कोणतरी फॉरेनर आणि मी एक आहे. आता जाऊन बंदूक म्हणजे गोळ्यांचा आवाज तिकडूनच येतोय, पण आता जाऊन ठाक 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 उडवणार गोळ्या. $25 आहे. $25 ठीक आहे एक्सपिरियन्ससाठी. आवाज येतोय. So if you want to shoot, okay, go straight to get the bullets. If protection is in front of you, let's go in protection and turn left. Table right there, coffee shop right there, and toilet right there. Wait for me about 15 minutes, please, everyone. Here we go. मी पण आता पास घेतला आहे AK-47साठी. 10 गोळ्या आहेत. किती झाले? 6.50 मिलियन 650 मिलियन डॉंग इंचे झाले. तर फक्त कोणतरी माणूस बघायला लागेल मला शूटिंग करण्यासाठी. आता मी AK-47चं शूट केला. एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे. थार 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 थार. 10 गोळ्या होत्या, पण 10 गोळ्यामध्ये एकदा बघतो M16 किंवा दुसरं काय तर 50 गोळ्या आहेत कार्बाईनमध्ये. तो एक ट्राय करेल. 4-5 हजार रुपया संपून टाकतो याच्यात. आता M60चा घेतला आहे आणि ओके. हे ओरिजिनल जेव्हा वॉर झालं तेव्हाचे इथे ठेवलेले आहेत हे मशीन गन्स बोफोर्स. पाठीमागे AK-47 आणि M60 रायफल चालवले. दाड दाड दाड. एकदम एक्सपिरियन्स जबरदस्त आहे. कोचीला आलात तर 5,000 रुपये तरी ठेवून द्या फक्त शूटिंग रेंजसाठी. ॲक्च्युली ते 4,000 होऊन जाते. 2,000 याचे 2,000 त्याचे. 5,000 ठेवूनच द्या आणि एक्सपिरियन्स घ्याच कोचीला आलात तर. बेस्ट एक्सपिरियन्स आहे याचा. इंडियन्स पण आहेत आता, पण साऊथ इंडियन्स आहेत त्याच्यात, पण फॉरेन टुरिस्ट जास्त आहेत. आणि इकडे समोर सुविनियर शॉप आहे जर काय घ्यायचं असेल तर. एक्सक्यूज मी, मगाशी मी AK-47 केला आणि परत M60 केला, तर त्याच्यात माझा जास्त वेळ गेला. त्यामुळे माझ्या बाकीचे ग्रुपमधले गेले पुढे आणि हा मला परत न्यायला आला शोधत शोधत. बाकीचे गेले टनलमध्ये. आता मी एकटा राहिलो टनलला जायचा. 100 मीटरची टनल आहे. 15-15 मीटरवरती एक्झिट आहेत. जर बाकीचे गेले असतील तर मी 15 मीटरमधूनच बाहेर पडेन
नसतील गेले किंवा अर्धे गेले असतील तर मग पूर्ण 100 मीटर करून बाहेर पडेल. मस्त आहे. पण AK-47 10 गोळ्या दर मस्त आहे आणि M60 50 गोळ्या. AK-47 2100 रुपये होते आणि M60चे 5000 रुपये होतात. म्हणजे 7000 रुपये एक्सपिरियन्ससाठी चांगले आहेत. ओके, ह्या टनलमधून जायचं आहे. एकदम स्टीप आहे. खाली जायचं आहे. खाली जाऊन राईड घ्यायचं आहे आणि एकदम स्टीप आहे. ही 60 मीटरची टनल आहे आणि आतमध्ये ॲक्च्युली असणार आहे काळोख असं मला आता वाटतंय. तो बोलला पुढे जाऊन राईड घे. राईट. या दिस वन इज नॅरो. मला लाईट चालू करायला लागेल. वेट, जरा पाठीमागे जातो आणि तो हा चालू करतो मी माझा फ्लॅश लाईट. It's a lot smaller. You're going? Yeah. Yeah. Okay, thank you. Yeah, it's only for a second. काळोख एवढा आहे की काय दिसणार नाही. ते ऑलरेडी 2-4 माणसं पुढे आहेत. Is it a lot smaller? पाठीमागे आहे तो मोठा आहे पण हा इथे आता छोटा छोटा होत जातोय. बसून बसून चालले. मी आता बॅग घेतो पुढे. पूर्ण असं बसून नाही जाऊ शकत. असं मला कुल्यावर बसून बोच्यावर बसून खाली यायला लागतंय घसरत घसरत. याच्यातून अमेरिकन नाही येऊ शकत. ते बसणार नाही फिट. मीच कट बसलो याच्यात. वाव. ज्यांचे पाय वगैरे गुडघे दुखत आहेत ते येऊ शकत नाही याच्यात. त्याने येऊ नये प्लीज. हा, सरळ सरळ जायचंय. हा, पाठीमागे जास्त नॅरो होतो. म्हणजे जर अमेरिकन ह्याच्यात कोण घुसले तर ते रिटर्न नाही जाऊ शकत. त्यांचा गेम खल्लास. Come out over there. Yes. I can see. And if you want to go, keep going. You can see. खाली आहे अजून. त्या पाठीमागच्या टनलमधून मी आलो. ती ॲक्च्युली टनल होती 100 मीटरची पण मी तिकडे शूटिंग करत राहिलो म्हणून तिथे वेळ गेला. त्यामुळे मी अर्ध्यातून 60 मीटरमधूनच गेलो. म्हणजे 40 मीटर फक्त केला आणि बाहेर पडलो. सेम बंकर असेच आहे ते टनल. हे टनलमध्ये आतमध्ये असे मीटिंग बंकर होते आणि तिकडून पण रस्ता आहे. म्हणजे मीटिंग करून बाहेर जाऊ शकतो कुठेही. हे कुकिंग बंकर. ह्याच्यात कुकिंग करायचे आणि चूल याने पेटवून ठेवलेली आहे. आणि इथून पण टनल आहे खाली जायला. हां, चूल पेटवलेली आहे आणि इथून ते कसं व्हेंटिलेशन एक काहीतरी ठेवायचे. तर हा जो धूर निघायचा तो 2 किलोमीटर लांब जाऊन कुठून तरी बाहेर निघायचा. आणि ते फक्त सकाळी अर्ली मॉर्निंगमध्ये करायचे कारण सकाळी जे धुकं असतं, मिस्ट असतं, त्याच्यामुळे हा जेवणाचा धूर त्यांना दिसायचा नाही. दिवसभरातून ते एकदाच जेवण बनवायचे. हा तो कुकिंग बंकर आहे आणि जेवण तिथे बनवत आहेत पण त्याचा धूर इथून येतो आहे. मग अशा आलो पण बघितलं नाही मी इथे. हे ॲक्च्युली इथे विहीर आहे. विहीर आहे आणि त्याच्या आतमध्ये पाणी पण आहे. हे विएतकॉंग होते, त्यांचा हा युनिफॉर्म होता, आर्मी युनिफॉर्म. जो पाठीमागे आहे ते अमेरिकन पॅराशूटचं आहे ते. कारण अमेरिकन आर्मीला कन्फ्यूज करण्यासाठी मॅचिंग ते करत होते जसे. आणि जो स्कार्फ आहे गळ्यात तो जेव्हा अमेरिकन्स बॉम्ब टाकायचे, म्हणजे कुठले बॉम्ब, केमिकल बॉम्ब, तर ते असे नाक बंद करण्यासाठी तो असं वापरायचे फडका पाण्यात ओला करून, ज्याच्याने त्यांना केमिकल अटॅक व्हायचं नाही नाकामध्ये. आणि त्या टनलमध्ये येऊन पूर्ण भिजलो आहे घामाला. आतमध्ये एकदम असा क्लोज आहे तो, क्लॉस्ट्रोफोबिक, एकदम पॅक्ड आहे. तर आतमध्ये गरम जास्त होतं. आणि हे जे होते विएतकॉंग
ते ऑलमोस्ट 20 वर्ष त्याच्यात राहिले. आणि काही काही गावं अशी होती, फॅमिलीज होती, ते 2-2, 3-3 वर्ष त्याच्यातून बाहेरच आले नव्हते टनलमधून, पूर्ण आतमध्येच राहायचे. कारण हा जो सगळा एरिया आहे कोची टनलचा, कोचीचा, तर इथे एका महिन्यात जेव्हा वॉर स्टार्ट झालेला तेव्हा 50 मिलियन बॉम्ब्स टाकले गेलेले, B-22 वगैरे असे जे काय होते ते B-12. आणि पुढच्या 2 महिन्यात अजून 60 मिलियन बॉम्ब टाकले. आणि असं हे वॉर इथे 20 वर्ष चालू राहिलं. म्हणजे हा पूर्ण जे मी आता इथं चालतो ह्या सगळ्या एरियामध्ये बॉम्ब पडलेला आहे. आणि याच्यात सगळ्यात खाली डेड बॉडीज वगैरे असणार आहेत. आता पुढे वॉर रेमिनंट म्युझियममध्ये गेल्यानंतर तिथे अजून डिटेल बाकीची मिळेल. चला, इथला पॅकअप झालेला आहे टूरचा, आहे वर्थ विजिट आहे. हा एक रेप्लिका बनवला आहे, टनल सिस्टम कशी होते ती, पहिला सेक्शन, दुसरा आणि तिसरा. आणि हा जो किचन सेक्शन आहे, इथून 1 2 3 4 5 4 ह्याच्यातून धूर जायचा आणि वरती येऊन तो असा मिस्ट व्हायचा, त्यामुळे जास्त लगेच धूर यायचा नाही. आणि एका टनलमध्ये 60 ते 70च हे असायचे व्हिएतकॉंग, आणि त्यांनाच फक्त अलाउड होतं त्यांच्या टनलमध्ये जायला. मी जर ही टनल बनवली तर मी ह्या फक्त एकाच टनलमध्ये जाणार, दुसऱ्या टनलमध्ये मी जाऊ शकत नाही. कारण जर मला अमेरिकन सोल्जर्सने पकडलं तर मग ते मला इन्फॉर्मेशन विचारणार टनल कुठून कशा आहेत ते. त्यामुळे प्रत्येक जो ग्रुप होता व्हिएतकॉंगचा तो प्रत्येक टनल स्वतःच्या हाताने स्वतः वेगळी वेगळी बनवायचा. त्यामुळे माझी टनल दुसऱ्याला माहिती नसायची आणि दुसऱ्याची तिसऱ्याला माहिती नसायची. हे एक हाईडआउट करायची एक टेक्निक होती त्यांची, भारी आहे. हे सगळे बॉम्बच्या आर्टिलरीचे शेल्स आहेत. आणि इकडे वॉरमध्ये वापरलेल्या सगळ्या मशीन्स आहेत, AK-47 आहेत, बझुकाज आहेत. मी आता आहे बोई विन स्ट्रीटवरती आणि व्हिएतनामची जरा माहिती द्यायची राहिली. व्हिएतनामची माहिती सांगतो. व्हिएतनाम आहे साऊथ ईस्ट एशियामध्ये. त्याचा एरिया आहे, लँड एरिया आहे 3,31,000 स्क्वेअर किलोमीटर. आणि त्याची कॅपिटल आहे हनोई. आणि सगळ्यात मोठी सिटी आहे होचिमिन, जिथे आता मी आहे. होचिमिन सगळ्यात मोठी आहे आणि जास्त टुरिस्ट एरिया होचिमिनमध्ये आहे नाईट लाईफसाठी. आणि लेट बॅक एकदम जर शांत करायचं असेल तर दानांग आहे, हनोई आहे. आणि व्हिएतनामची पॉप्युलेशन म्हटली तर ती 100 मिलियनपेक्षा जास्त आहे, जी जगात 15वी कंट्री येते पॉप्युलेशन वाईज. म्हणजे जर लँड साईज त्याची छोटा आहे, एरिया ॲक्च्युली छोटा आहे पण पॉप्युलेशन जास्त मोठं आहे. 3,31,000 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे जास्त नाही पडत. तेवढ्या छोट्या एरियात 100 मिलियनपेक्षा जास्त माणसं आहेत. पाठीमागे बोईविन आहे, तिकडेच पाठीमागे मी राहतो आहे. त्यामुळे आता रोजच मी आतबाहेर फिरतो. त्यामुळे आता परत आत जाऊन काय बघायला मला असं वेगळी काही मजा नाही वाटत आहे. आज मी टूर केले कोची टनलची आणि उद्या मी करणार आहे मेकॉंग डेल्टा. काल तिच्याकडनं बुकिंग केली, आज तिच्याकडनंच परत केली. मेकॉंग डेल्टाची होती 7 लाख प्राईज होती डे टूरची. बार्गेन करून तिने 6 लाखावरती मला देऊन टाकले. सकाळी 8 वाजता पिकअप होईल माझं हॉटेलमधून आणि 8 ते संध्याकाळी 7 म्हणजे पूर्ण दिवस आज कवर होणार आहे. म्हणजे उद्याचा दिवस. मेकॉंग डेल्टा रिवर आहे, डेल्टा रिवर आहे. मेकॉंग मोठी रिवर आहे व्हिएतनाममधली. आय थिंक किती 100 किलोमीटर की त्याच्यापेक्षा जास्त फिरते ती. तर मी चाललो आहे पुढे बेनतान मार्केटमध्ये. मोठं मार्केट आहे इथे. या रोडने सरळ सरळ जाऊन पुढे मार्केट येईल ते. व्हिएतनाम लँड बॉर्डर शेअर करतो चायनासोबत, कंबोडियासोबत आणि लाओससोबत. आणि वॉटर बाउंड्री शेअर करतो. खालच्या बाजूला येतो आहे मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया. नॉर्थला चायना आहे. आणि आज दुपारी टूर गाईडने आम्हाला सांगितलं की यांच्या शाळेत हायस्कूलमध्ये असताना 8वी 9वीला असताना मुलांना AK-47 बंदूक, हत्यारं ह्यांचा पण एक सब्जेक्ट येतो. का तर चायनाचा इन्फ्लुएन्स व्हिएतनामवरती अजून पण आहे. तर त्यांना जसं त्यांनी टायपेला ऑक्युपाय केलं आहे, चायनीज टायपे म्हणून त्याला कब्जा करून ठेवला आहे, किंवा
अजून जे त्यांचे छोटे देश आहेत चायनाच्या आजूबाजू त्याच्यावरती कब्जा करायचा प्रयत्न करतात. म्हणून पुन्हा चायना हमला करू नये व्हिएतनामवरती म्हणून त्यांना ऑलरेडीच शाळेपासून शिकवलं जातं हत्यारं डिसमेंटल करायचे, यूज कसे करायचे. इथे मॉल आहे कोणता तरी. अजून पुढे जायचं आहे मला सरळ सरळ. इथे वेलकम होतो. कॉंग्रॅच्युलेशन्स टू बेंथान मार्केटमध्ये. हॅलो नमस्ते. इकडे फुल मार्केट आहे, सगळं भरलं आहे. ह्याच्यात बिया वगैरे आहेत, काजू बिया, नट्स, पिस्ताशिओ, कॉफी वगैरे आहे इकडे या सेक्शनला. या मार्केटमध्ये तेवढीशी गर्दी नाही आहे जेवढी मी एक्सपेक्ट करत होतो. पण इथे मटेरियल भरपूर आहे, व्हरायटी भरपूर आहे. इकडे सगळ्या बॅग्स वगैरे आहेत, टी शर्ट, बॅग. पाठीमागे तिकडे सुविनियर आहे. असं पुढे जाऊन सुविनियरला येतो. इकडे पाठीमागच्या लेनमध्ये सगळे सुविनियर वगैरे जास्त आहेत, मूर्तीज वगैरे. आणि इकडे खाण्यापिण्याचं आहे. जाताना इथूनच जेवून जाईन. आता मला परत हा रोड क्रॉस करायचा आहे. बेंथान मार्केटमधून थोडी शॉपिंग केली. त्याच्यासोबत माझा स्कॅम करण्याच्याऐवजी मी त्याच्यासोबत स्कॅम केला. अगोदर म्हणजे बेंथान मार्केटमध्ये मी त्याच्यासोबत काय स्कॅम केला की अगोदर वस्तू काढल्या, हे घ्यायचे, ते घ्यायचे, ते घ्यायची आहे. आणि नंतर मी बार्गेन केली. आणि बार्गेन केल्यानंतर मग परत त्यातून वस्तू कमी केल्या. आणि शेवटच्या 3 वस्तू ज्या उरल्या त्याच्यात अजून बार्गेन केली. आणि जे बार्गेन केलं तो पहिल्यांदा नको नको बोलत होता. नंतर म्हटलं मी जातो. शेवटी त्या बाईनी पकडली मला. नाही घेऊन जा. ठीक आहे, चांगली डील झाली ती. आता थांबलो इथे. रोड क्रॉस करायचा आहे. त्या बाईक काय संपत नाहीत. ह्या माझ्यासोबत अजून 2 जणी आहेत. त्यांच्यासोबत मी आता क्रॉस करेन. बस आले, थांबले. आता मी इथे एका दुसऱ्या गार्डनमध्ये आलो आहे. आणि म्हणजे मी कालच बघितलेलं. आपण बॅडमिंटन रॅकेटने खेळतो, पण इथे हे ते पायाने खेळतात बॅडमिंटन. म्हणजे ते काय वेगळा प्रकार आहे काय माहिती नाही. म्हणजे मला माहिती होतं हे असं खेळतात, पण मी आता पहिल्यांदा बघितलं असं खेळताना. हे काय वेगळा आहे प्रकार हा. हे इथे चालू आहे त्यांचं पायाचा बॅडमिंटन. जजमेंट आहे ना येते आता याचे बरोबर. म्हणजे एक त्यांचा वाटतं कोच आहे, तो त्या तिकडच्या दोघांना शिकवतोय. आणि हे दोघं इकडेच खेळत आहेत. भारी गेम आहे. शबाश. चला मला रोड क्रॉस करायचं आहे. यांच्यासोबत जाऊ काय? सिग्नल आहे. हा इथे लोकल एक वेंडर आहे. त्याच्याकडून आता मी हे घेतो आहे. सँडविच टाईप आहे. पोर्क आहे, एग, फ्राईड एग. आणि त्याला सांगितलं त्याच्यात मी कुकंबर जास्त टाक आणि चिल्ली जास्त टाक. तेवढी काही भूक नाही लागत आहे, पण घेऊन ठेवतो. नंतर भूक लागली तर मग खाईल. आज गर्दी आहे या लेनमध्ये. काल लेन होती, पण आज जरा टुरिस्ट जास्त आहेत. आज फ्रायडे नाईट आहे वाटतं. हां, फ्रायडे नाईट आहे, पण आज गर्दी जरा जास्त आहे. थँक्यू. पाठीमागून तो पण हाय करून गेला. आणि मी मगाशी घेतलं आहे फक्त हे ब्रेड घेतलं आहे. त्यात आहे पोर्क आणि फ्राईड एग्स. मगाशी ती छोटी मुलगी मस्त बघत होती. मागच्या एंट्रन्स गेटवरतीच जास्त गर्दी आहे, पुढे आल्यावरती काही गर्दी नाही आहे. आणि हा कालचा तो पार्टी वायपर चालू झाला इकडे.